करायला सुरुवात करा. सेल्फ लव द अल्टिमेट की टू सक्सेस. बुझी क्षमा भी जल सकती है. बुझी हुई क्षमा भी जल सकती है. तूफानों से कश्ती निकल सकती है. हो के मायूस यूं ना अपने इरादे बदल. तेरी किस्मत कभी भी बदल सकती है. आज मी इथे आलोय तुमच्या आत झोपलेल्या त्या सिंहाला जागं करायला. आजचा आपला विषय असा आहे जो तुमच्या आयुष्याची दिशाच नाही तर दशासुद्धा बदलून टाकेल. तो विषय आहे स्वतःवर प्रेम करायला सुरुवात करा. मित्रांनो, आजचं लेक्चर हे फक्त कानाने ऐकायचं नाही आहे तर ते रक्तात बिनवायचं आहे. कारण आज आपण रिकव्हरीच्या आणि यशाच्या सर्वात मोठ्या गुपितावर बोलणार आहोत. स्वतःचा तिरस्कार ते स्वतःवर प्रेम. एक प्रवास. जेव्हा आपण व्यसनाच्या दलदलीत असतो तेव्हा आपण काय करतो? आपण स्वतःचा सर्वात मोठा शत्रू बनतो. आपली अवस्था कुऱ्हाडीचा दांडा भोवतास काळ अशी झालेली असते. आपणच आपल्या हाताने आपलं शरीर, आपलं घर, आपली इज्जत जाळत असतो. का? कारण कुठेतरी खोलवर आपण स्वतःचाच तिरस्कार करत असतो. आरशात बघितल्यावर आपल्याला आपलाच राग येतो. पण मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. हाताच्या कंकणाला आरसा कशाला? तुमची खरी किंमत तुम्हालाच माहिती आहे. हिंदी सिनेमात सुल्तानमध्ये खूप भारी डायलॉग आहे. सलमान खान म्हणतो, सुल्तान को सिर्फ एक ही आदमी हरा सकता है, खुद सुल्तान. भावांनो, हेच तुमच्या आयुष्याचं सत्य आहे. तुम्हाला समाजाने हरवलं नाही, तुम्हाला पैशाने हरवलं नाही, तुम्हाला तुमच्या व्यसनाने आणि स्वतःबद्दलच्या तिरस्काराने हरवलं होतं. पण आता वेळ बदलली आहे. आता स्वतःला स्वतःला जिंकायचं आहे. सेल्फ लव म्हणजे नक्की काय? काही लोकांना वाटतं स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थी, सेल्फिश असणं. अजिबात नाही. विमानात जेव्हा आपण बसतो तेव्हा एअर होस्टेस काय सांगते? इमर्जन्सीच्या वेळी आधी स्वतःचा ऑक्सिजन मास्क लावा आणि मग दुसऱ्याची मदत करा. का? कारण जर तुम्ही जिवंत राहिला नाही, जर तुम्ही श्वास घेऊ शकला नाही तर तुम्ही तुमच्या कुटुंबाला काय वाचवणार? सेल्फ लव म्हणजे तोच ऑक्सिजन मास्क. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे रात्री स्वतःच्या छातीवर हात ठेवून सांगणं, मी आजचा दिवस नशेशिवाय काढला, मला माझा अभिमान आहे. स्वतःच्या शरीराला कचराकुंडी न समजता मंदिर समजणं. ज्या मित्रांमुळे पुन्हा व्यसनाकडे जाण्याची वेळ येते त्यांना छाती ठोकपणे नाही म्हणण्याची ताकद ठेवणे. हिंदी सिनेमात करीना कपूरचा एक डायलॉग आहे, मैं अपनी ही फेवरेट. ऐकायला जरा मजेचं वाटेल, पण आजपासून तुम्हाला स्वतःला हे सांगायचं आहे, माझ्या आयुष्याचा हिरो मीच आहे. एकदा एक माणूस बाबाकडे गेला आणि म्हणाला, बाबा, माझं आयुष्य संपलंय, मी बर्बाद झालोय, माझी काहीच किंमत उरली नाही. बाबांनी त्याला एक चकाकणारा खडा दिला आणि सांगितलं, बाजारात जा आणि त्याची फक्त किंमत विचारून ये, विकू नकोस. तो माणूस फळवाल्याकडे गेला. फळवाल्याने खडा बघून म्हटलं, या दगडाच्या बदल्यात मी तुला 10 डझन केळी देईन. तो सोनाराकडे गेला. सोनार म्हणाला, याचे मी तुला 1 लाख रुपये देईन. शेवटी तो एका मोठ्या हिऱ्याच्या व्यापाऱ्याकडे गेला. व्यापाऱ्याने तो खडा बघितला, त्याला लाल कपड्यावर ठेवलं, नमस्कार केला आणि म्हणाला, अरे वेडा, हा तर जगातील सर्वात मौल्यवान हिरा आहे. माझी सर्व संपत्ती विकली तरी मी हा विकत घेऊ शकणार नाही. मित्रांनो,
तो हिरा म्हणजे तुम्ही आहात. व्यसनाच्या चिखलात पडल्यामुळे फळवाल्यासारख्या लोकांनी म्हणजे समाजाने तुमची ठरवली, पण तुम्ही टाकाऊ नाही आहात. तुमच्यावर फक्त चिखल उडाला होता. SNBT फाउंडेशन आणि हे प्रेरणा केंद्र त्या हिऱ्याच्या व्यापाऱ्यासारखं आहे, जे तुम्हाला घासून पुन्हा लखलखणारा हिरा बनवत आहे. तुमची किंमत अनमोल आहे हे आधी स्वतः ओळखा. स्वतःवर प्रेम करण्यासाठी आजपासून काय कराल? स्वतःला माफ करा. काल जे झालं ते होऊन गेलं. गताये मा श्रुच्छ. गेलेल्या गोष्टीचा शोक करू नका. भूतकाळाच्या ओझ्याखाली दबून राहाल तर भविष्यात उडू शकणार नाही. स्वतःला सांगा, होय मी चुकलो, पण आता मी सुधरतोय. जो बीत गया है वो अब दौर ना आएगा. इस दिल में सिवा तेरे कोई और ना आएगा. इथे तू म्हणजे तुमचं नवीन व्यसनमुक्त आयुष्य. इथून बाहेर पडल्यावर व्यसन पुन्हा साथ घालेल. जुने मित्र बोलवतील तेव्हा पुष्पा सिनेमातला तो गाजलेला डायलॉग स्वतःला आठवण करून द्या. बघून एकच म्हणायचं, मैं झुकेगा नहीं साला. ही ॲटिट्यूड तुमच्यात असली पाहिजे. हा अहंकार नाही, हा तुमचा स्वतःबद्दलचा आदर आहे. आपल्या मराठीत म्हणतात ना, सर सलामत तो पगडी 50. जर तुमचं शरीर ठणठणीत असेल तर तुम्ही 10 वेळा शून्यातून विश्व निर्माण करू शकता. चांगला आहार घ्या, व्यायाम करा, स्वतःला आरशात बघून एक स्माईल द्या. मित्रांनो, यशस्वी लोकांमध्ये आणि अयशस्वी लोकांमध्ये एकच फरक असतो, स्वतःवरचा विश्वास. आज तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागलात तर उद्या तुमचं कुटुंब तुमच्यावर प्रेम करेल आणि परवा हे जग तुम्हाला सलाम ठोकेल. तुम्ही हरलेले नाही आहात. मराठीत एक जबरदस्त वाक्य आहे, खेळ अजून संपलेला नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही. जोपर्यंत तुम्ही जिंकत नाही तोपर्यंत हा लढा थांबवायचा नाही आहे. SNBT फाउंडेशनची संपूर्ण टीम तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, पण लढाई तुम्हालाच लढायची आहे. आज रात्री झोपताना स्वतःच्या मनाला एक वचन द्या. स्वतःच्या पाठीवर थाप मारा आणि म्हणा, दोस्त खूप सोसलंय तू, पण आता बास, आता फक्त उडायचं. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता मेरे दोस्त, हौसलों से उड़ान होती है. हौसलों से उड़ान होती है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.